आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. सत्य, निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांचा आवाज म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्टार वन न्यूज वर्तमान या वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या पत्रकारितेची ही यशस्वी वाटचाल अशीच अखंड सुरू राहो आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ होत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा. शुभेच्छुक स्वर्गीय शहाजीबाबू महाडिक, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विटा व महाडिक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुशांत भैया महाडिक तसेच समूहाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नागपुरात आमदार सुहास बाबरांची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय पहा सविस्तर. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगर पंचायतीमध्ये आमदार सुहास बाबर यांनी घेतली पत्रकार परिषद. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सुहास नाना शिंदे, खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेसाठी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. मात्र आमदार सुहास बाबर यांनी नेमकी खानापूर नगर पंचायतीमध्येच पत्रकार परिषद का घेतली, कोणत्या महत्त्वाच्या विषयावर आमदार बाबर यांनी भूमिका स्पष्ट केली आणि पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले, पहा हा विशेष रिपोर्ट सविस्तर. प्रतिनिधी कीर्ती गायकवाड. खानापूर नगर पंचायतच्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या खानापूरच्या नगराध्यक्षा सौ भगतताई, उपनगराध्यक्ष, सगळे सभापती, सगळे नगरसेवक, आमचे पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहास नाना, आमच्या घाटमात्याचे नेते आदरणीय राजाभाऊ शिंदे, नगर परिषदेचे पंचायतचे आमचे सीओ साहेब, सगळे सहकारी कार्यकर्ते, माझे सगळे पत्रकार बंधूंना तुमचं मनापासून मी स्वागत करतो. आजपर्यंत सगळ्या पत्रकार परिषद आपल्या उटे शहरामध्ये होत होत्या आणि आज पहिल्यांदाच खानापूरला पत्रकार परिषद व्हायला लागली. मग अशी गमतीने एक पत्रकार आमचे मित्र म्हणायला सुद्धा की बातमीच अशी करूया की उट्याचे पत्रकार खानापूरला पत्रकार परिषदेसाठी. पण गेल्या 4-4.5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न नगरपंचायत खानापूरनं ताकदीने केला आहे आणि ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सक्षमपणे हे गाव नव्यानं उभं राहावं. कारण तालुक्याच्या नावाचं गाव आहे, त्याच्यापेक्षा विधानसभेच्या मतदारसंघाचं नावसुद्धा खानापूर आहे. म्हणजे मी गेल्यानंतर मला ते असं गेलं असतं खानापूर 286. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं गाव माझ्या दृष्टीने जरी लहान असेल तरीसुद्धा नगरपंचायत झाल्यामुळं हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं ताकदीने लक्ष देऊन विटा आपण विकसित करायचा प्रयत्न केला, आटपाडी विकसित करायचा प्रयत्न केला, खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम उभं राहिलं. नगरपंचायत झाल्यानंतर अनिल भाऊंचं विशेष ह्या गावाकडे लक्ष होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पश्चातसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे आता 2021-22 पासून मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर जवळपास 25 कोटी रुपये आपण ह्या शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेला दिलं होतं. 50% अधिकचं काम पूर्ण झालं आणि मला असा आत्मविश्वास की त्या 3-4 महिन्यामध्ये सगळं काम संपवून ह्या शहराला खूप चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा सुरळीत होईल. अगदी भविष्यामध्ये 20-25 वर्ष होणारी वाढ गृहीत धरून आपण हा पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण केली होती. 21-22 पासून अनेक सेवा सुविधा पूर्णसाठी आपण कामं केली. जवळपास त्यावेळेला 1,40,00,000 रुपये 21-22 मध्ये दिले होते. 22-23 मध्ये 1 कोटी रुपये दिले होते. 8 कामं त्यावेळेला शहरातले आपण त्या ठिकाणी काम करत होतो. बक्षीस निधी आले होते, त्याच्यामध्ये 51 लाख रुपयाचं काम पूर्ण झालं आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये 22-23 मध्ये 60 लाखाचं काम पूर्ण झालं आहे. त्याच्यानंतर नगरपंचायतचं उत्पन्न वाढावं. कारण तुम्ही जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आता या शहरामध्ये डेव्हलप होत आहे. नॅशनल हायवे झाल्यापासून आणि आता कालसुद्धा गडकरी साहेबांनी 55 कोटी दिल्यामुळे जे काम जर पूर्ण झालं सगळं तर जास्तीची वाहतूक परत ह्या रोडनं
निश्चितपणे विजापूरकडे जाईल आणि या शहराला आणखीन नावारूपास येण्यामध्ये मदत होईल. 2024-25 मध्ये नमो उद्यानसाठी आपण 1 कोटी रुपये या शहराला दिले होते. त्याच्यानंतर अजून 1 कोटी रुपये आपण तुमच्या शाळा आणि हॉस्पिटल, बरोबर ना, त्या दोघांसाठी 1 कोटी रुपये आपण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे योजनेमधून 1 कोटी रुपये या शहराला दिले होते. असं खूप चांगला निधी आपण देण्याचा प्रयत्न केला होता. पण ही सगळ्या आमच्या इथल्या नागरिकांची, सगळ्या आमच्या बॉडीची एक गेले अनेक दिवस इच्छा होती की आता नगरपंचायत झाली, पण नगरपंचायतला आमच्या इमारत नाही. कारण जर आता बऱ्याच ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण व्हायला लागलं, पण ह्या शहराला इमारतीचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक लोकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. आणि मला तुम्हाला बोलायचं कारणच हे आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आम्हाला आदेश आमच्या हातात सुपूर्द केला आणि खानापूर नगरपंचायतच्या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला काल दिलेला आहे. आणि मग आता काल 95 कोटीची कामं मंजूर झाली, पण मी प्रेस घेतली नाही. 5 कोटीचीच कामाची का प्रेस घ्यायला लागली, असं काही लोकांना प्रश्न पडू शकतो. तर त्याला एकच कारण असं आहे की हे गाव जरी लहान असलं तरी या गावामध्ये अत्यंत राजकारणाच्या दृष्टीनं जागरूक, संवेदनशील असलेलं गाव आहे. आणि थोडंसं नगरपंचायत झाल्यापासून काम करत असताना काम करण्यापेक्षा आडवाडवीचं काम करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला होता. आणि काही लोकांनी चॅलेंज केलं होतं की होणार नाही नगरपंचायतची इमारतून, तुम्हाला नगरपंचायतला पैसे येणार नाहीत. त्यांनी सुहास बाबूला अजून ओळखलंच नाही. त्यांचा तो दोष ठरला, त्यांच्याकडनं चूक झाली आणि म्हणून त्यांना इथं येऊन मला सांगावंसं वाटते की नगरपंचायतच्या इमारतीला 5 कोटी रुपयाचा निधी काल मंजूर झाला. येत्या 15-20 दिवसामध्ये या कामाचं टेंडर प्रोसेस सगळी कंप्लीट होईल. आणि मला असं अपेक्षित आहे की गणपतीच्या काळामध्ये या कामाचं भूमिपूजन जर करता आलं तर आम्ही गणपतीच्या काळामध्ये या भूमिपूजन करतो. खानापूर ह्या नावाला साजेसं इमारत या शहरामध्ये उभा राहील आणि ती इमारत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि आपण ह्या शहराला 5 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहे. आणि आम्ही करत असलेलं काम आमच्या विरोधकांना चांगल्या पद्धतीने दिसावं, की कसं काम चाललंय. काय झालं, आता थोडीशी स्ट्रीट लाईट कमी आहे आमच्या चाचींना पण मी सांगितलं मग असे तुम्हाला इत्यंभूत सगळं गावातलं दिसलं पाहिजे म्हणून 3 कोटी रुपये आपण स्ट्रीट लाईट दिले अजून वाढले. म्हणजे 5 कोटीची इमारत आणि काम बदलून आपण ते 3 कोटीचं स्ट्रीट लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आपण सगळ्या गावामध्ये अगदी लख प्रकाश पडेल. म्हणजे केलेलं काम देशपांडे साहेब सगळ्यांना दिसेल की आपण चांगल्या पद्धतीनं खानापूरला न्याय देण्याची भूमिका घेतली. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला आहे. साजेशी इमारत असावी नगरपंचायतला म्हणून आपण 5 कोटीचा निधी आपण दिला आहे. आणि माझा खानापूरच्या सगळ्या नागरिकांना माझं तुम्हाला म्हणजे अगदी जबाबदारीपूर्वक शब्द आहे की अजूनही इलेक्शनला 5-6 महिन्याचा अवधी आहे. ह्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपेक्षा असलेली जी काही छोटी मोठी कामं राहिली असतील ते सगळे आपण पूर्ण करण्याचा शब्द आणखीनही तुम्हाला मी या निमित्तानं देतो. कारण विधानसभेला सगळी लोक खूप ताकदीनं माझ्याबरोबर राहिली होती. त्यामुळं ह्या शहरातल्या नागरिकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि तुम्हाला साजेसं गाव करून देण्याची जबाबदारी आम्ही 100% एकत्रितपणे पूर्ण करू. आणि काही लोकांचं थोडंसं वन विभागाचं मध्ये तक्रार झाली होती, त्या दृष्टीनं माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्याबरोबर सुद्धा आमची एक मिटिंग झाली. मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं आहे की तो जो त्यांच्या काही खाजगी जाग्यांच्या वरती सुद्धा वनसदृश्य क्षेत्र म्हणून जो हे झालं आहे, शेरा पडला आहे, त्याच्यावरती लवकरच त्याचा निर्णय करण्यासंदर्भामध्ये आम्ही एक बैठक झाली आमची. शासन त्याच दृष्टीने सकारात्मक आहे. आम्ही त्याचाही निश्चितपणे ताकदीनं पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून देऊ. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.